आला पाहिजे वेगळ्या क्वालिटीसाठी आपल्याला ते मेंटेन करायचं पुन्हा की भवनाला खूप चांगलं होतं. चला आता आंबे घ्या पटापट घेऊन जाऊ. दोन इथं नारळ लागवड झालेली आहे. एवढी टीम भारी मिळाली आहे. ह्यानी एक तासात झालं ना तुमचं काम? 1 तासात ना? तर 1 तासामध्ये यांनी सगळं व्यवस्थित लावलेत. आता खालच्या वावरात चाललोय रोपं लावण्यासाठी. चाललंय पण मी म्हणते 10 बाय 12 10 बाय 12 तेच म्हणजे 10 बाय 12 अंतर छान होतं. 15 बाय 12 सुंदर नियोजनाखाली नारळ लावलेले आहेत ताईच्या मार्गदर्शनाखाली. आणि आत्ताच इतकं सुंदर वाटतंय ना. भोलेनाथ मेरी झाडों की रक्षा करना, भोले बाबा मेरे पेड़ की रक्षा करना. खालच्या वावरात चाललेले आहेत. अतिशय सुंदर झाडांची क्वालिटी आहे. हा वेगळा केशर आहे आणि नंतर मग हे दशेरीमध्ये लावू. आंबा बाग लागण. अशा प्रकारे रोपाची आधी मांडणी केली जाते. लाईन टाकलेत, खत वगैरे टाकून मग आंब्याची लागण केली जाणार आणि नंतर आपल्याला ठिबक करायचं आहे. मेघराजा आलेला आहे. महादेवा पाऊस येऊ देऊ नका आपली रोपं लावूपर्यंत. दया करा, कृपा हो जाने दो आपकी. महादेवाच्या साक्षीने आंबा लागवड सुरू आहे आपल्याकडे. केशर आंब्याची बाग. ताई पण आले, सगळी टीम आली आहे आंबा लावायची. मी हा घेतला ना, दशेरी घेतला ना, दशेरी लाईनीच लावायचं. 3 दशेरी लावायचे, पुढे हापूस टाकायचे म्हणजे काढताना गोंधळ होत नाही. कारण मग कसं होतं मग परत ते हापूस आणि ते काढून मग कैऱ्या कळत नाहीत लोकांना. किती उंड आले तिकडे मोजी ते रे. कमी पडू देत पण जास्त नको व्हायला. जय जिजाऊ जय शिवराय. मी आहे करतोय आणि ही आहे आपली पुण्यातील टीम. लवकरच आपण नगर सिन्नर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करणार आहोत. तर भेटू त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. बाय. हवी असतील आणि दर्जेदार उत्पादन काढायचं असेल तर आमच्या नर्सरीला अवश्य भेट द्या आणि गुणवत्ता आणि दर्जा स्वतःच तपासून पहा. धन्यवाद. तिथं आहे ते साधे केशर लावून टाका. पावसाचं वातावरण आहे, झिमझिम पाऊस येतोय. तर आंबा लागवडीचं काम सुरू आहे. तर आता इकडं आंब्याची रोपं लावायचं काम सुरू आहे. रोप टाकून घेतलं आणि लाईनीला 32 लागतील का अजून? म्हणजे कशी लाईन कशी, तिकडून अर्धी कमी का इकडून? अच्छा बरं ठीक आहे, बरोबर. बघू, एक झाड लावलंय ना, लिची चांगली आली तर मग पूर्ण ती पट्टी लिचीनीच लावून टाकू. कुठल्या कडेची? अच्छा ह्या लाईनची अशी आडवी. बरं ठीक आहे, मग लिची लावून टाकू आपण. बघू. तर आता आंब्याची लागण सुरू आहे. तर आता टोटल हे सगळे 6 जणांची टीम आहे. आता अख्खी एक पट्टी, एक लाईन आंबे कमी पडले म्हणजे मेजरमेंटच्या हिशोबाने. तर मग आता आम्ही विचार करतोय की ते तशीच पट्टी राहू देत, आपण तिकडे लिचीचा प्रयोग करू शकतो नंतर, किंवा मग नाहीतर आंबेच लावता येतील. मग ही आपली जमीन कशी आहे भाऊ, आता चांगली आहे का? हा चांगली. काय फक्त वरतीच काळी माती आहे ना, हा खाली येते मुरमाड. आंब्याला चांगली आहे ना? हा कसं तुमचा अनुभव आहे ना म्हणून विचार.
जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर आज सकाळी आपल्या आंब्याची लागण झाली, आंब्याची लागण झाली, नारळाची लागण झाली. टीम खूप छान मिळाली आपल्याला इथे पण. ताई काल आली आहे आपल्याकडं रोपं घेऊन. तर म्हटलं चला आज ताईला माझ्या हातचे वडे करूयात. आई म्हटलं आज मस्त वडे बनव पिंकूला. तर मग आज वड्याचा बेत केला आहे. सकाळी चवळीची भाजी, सकाळी सगळा स्वयंपाक आधीच केला होता लागण लावायच्या आधी. दुपारी आम्हाला खूप उशीर झाला जेवायला, सगळं कामं आवरता. नारळाची बाग लावून झाली, आंब्याची बाग लावून झाली. तुम्हाला उद्या सकाळी दाखवते. तर मध्ये खूप कामं असल्यामुळं मला कॅमेरा हातात नाही घेता आला. तर चला तर आता मस्त वड्याचा बेत करते. आता उद्या आपली ठिबक सिंचनची पाईप लागेल आपल्या बागेला. आणि उद्या बहुतेक आम्ही ऐश्वर्या बोलते की आपण उद्या महादेवाला पण जाऊन येऊयात, भीमाशंकरला. आता बघू कसा योग येते, उद्याचं कामावरती आहे. तर चला मग ही अपडेट आहे. आणि आता मी वडे बनवते आहे, या खायला. विजूदादा आणि सविता वहिनी येतात आणि माझं तिकडं वड्याचं काम सुरू आहे तळायचं. आणि मी आता आली आहे त्यांच्या स्वागतासाठी. इंतजार था देर लगी. अजून काय, या पंचायती घेऊन बसलोय. किती उशीर झाला? उशीर झाला आम्हाला. आम्ही निघालो 2 वाजता ना. अगं त्यांना रात्रीचा प्रवास मला सुखकारक वाटतो. लेकालाच विचारा, लेकाला उशीर होतो तुमचा. त्याला लय वेळा सांगितलं. अरे काय झालं सीन, घरात बटाटे होते, आई तिकडे होते, आम्हाला माहित नाही. मग म्हटलं तुम्ही येताय तर मग केले बटाटे वडे रेडी आहेत. मावशीच्या गावाला स्वागत आहे तुमचं. लय दिवसांनी आलं मावशीच्या गावाला बाबा, लय दिवसांनी आलं. या कधी आली इकडं? आम्ही मस्त वाटतंय. आणि तिकडे आंब्याची पण लावली, पण तुम्ही खूप उशिरा आला. आता आंबे कुठे लावले? आंबे तिकडे पूर्ण वावर, होल वावर. भारी आंबे कुठे? आता बाबा बागायतदार करून टाकले. बाबाला बोला, बाबा बागायतदार. चांगलं केलं पण हे नारळाची झाडं लावली. ती बुटकी आहेत की उंच आहेत? नाही बुटकी आहे, आपली थायलंड आहेत. मलेशियन नारळ लावला. ताई आल्या ना, पिंकू ताई तिकडं आताच आहेत. कोणाने? माझी बहीण आली, तिनेच आणले ते नारळ. नारळ आंब्याची रोपं तिकडून मागवलेत सोलापूर. नमस्ते. खूप पण बारीक झालीस बाबा, खूप बारीक. ती शेतकरी आहे ना, शेती करून करून बारीक झाली. लग्नामध्ये रुपाली हो. नंतर आज पहिलीच तुला मी. चोळीला भेटलो तर ती माझ्या लग्नानंतर आत्ताच आली. माझ्या चोळीला आली होती की. अच्छा. कशा म्हणजे तुम्ही कसे आहे? इधर आता आता बटाट्याचं काय करू, बटाटे वडे रेडी आहेत. थंड पाणी दे. हा, या आता सगळे वडावरती तावच मारतात. खूप पाऊस पण नाही आणि काय नाही. पोलीसवाले किती होते अकलवाल्या लोकांना. छान वाटतंय पण. नाही ते लोक, तुम्ही काय म्हणते, चिमण्या बसायचं काय वाळलेलं का? झाडावर मला चिमण्या म्हणलं, चिमण्या बसण्यासाठी केली. हा, त्यांना फार झाडांना उठायला त्या लाकडावर चिमण्या. आमच्या आई पण येत तुझी झाडं तोडून लाकडावर बसतील काय चिमण्या? वाळलेल्या लाकडावर. बेलाची मावशी ना. हा, बेलाच्या औषधांच्या प्लॅनवर एकदा बोलूया. पण मला घरी पण म्हणजे आता संदीप भाऊ वगैरे काम घरी आणि आजूबाजू 2-3 करा, ग्रुप शेती करा. म्हणजे ऍक्च्युली जे आपल्या शेताचे पण ते आहेत ना, ते सगळे मुंबईकरच आहेत. सगळ्यांना अभ्यास कर व्यवस्थित, ऑल द बेस्ट सांग. सगळेच अभ्यास कर सांगतात. मी नाही सांगणार अभ्यास कर, फक्त चांगला पहिला नंबर आला पाहिजे. पहिला नंबरने चांगल्या मार्काने पास हो, चांगला ऍडमिशन मिळण्यासाठी. त्याला आठवण येते की ठाण्याची काकू नाही का लहानपणी आलो होतो तुमच्या तिथे. तिच्यानंतर तुम्ही आलेच नाही. कधीच आलो नाही. आता बघू. नाही येतो आता जरा बघू. मी आयला त्या दिवशी काय म्हणलं, सविता वहिनीकडे किती दिवस झाला नाही गेलो. ही माणसं नाही आमच्यावरती नाही, त्याच्यावर वेळच नाहीये आमच्या तिकडे आलो. मंगळवारी चपाती भाजी करून ठेवा. मंगळवेळाला तर किती जाते विचार. हे बोंबलतात तरी आता पप्पा गेल्यापासून. गेलो होतो, कधी गेलो होतो? अरे मग जायचं ना. कोणच नाही तिथं. नाही आहे ना, ताई आहे ना. मला माहित नव्हतं. आम्ही तिकडे सोलापूरला गेलो का. अरे आमचा ते प्रोग्राम होता पार्टीचा. पक्षाची पार्टीचे कामं हा करतात. हा हा मंगळवाड्याला होता. शिवसेना. शिवसेना आहे का तुम्ही? वाडवाडी काकू आहे. मला काय नको म्हटलं, तिथल्या देशातलं एक झाड आहे. कांगारू बिंगारू. आईला पकडा, आईला पकडून न्या. नाही का?
आईला पकडत होती आई हा. तिकडे गेली. काठ्या घेऊन ये आई तिच्या. ते काट्या त्या आईला असं इथं खांद्याला पकडा. मग तुम्ही आता कधी येणार? तू कधी येणार? आम्ही जाणार आहे परवा दिवशी. बघू ठाण्याला येईन मी एकदा. सविता वहिनी हा. तू ना मंत्र्याची अरे. वचनं देतेस मला. अरे नाही मंत्र्याची आश्वासन नाही, खरंच येते. आईला आर्यमनला घेऊन ये. हा हा चल चल बाय. बाय. आता हे सगळे गेले आहेत बेल्याला गावाला. उद्या मामींचं दशक्रिया आहे तिकडं, म्हणून आता रात्रीच गेलेत. आज सीन झालाय, टाकीचं पाणी संपलंय. सकाळी खूप गोंधळ झाला मी असता तुला नाही तर. सांगितलं होतं टाकीचं पाणी संपले भरा, तू लक्ष दे. काय नाही थोडं उजेड असताना जर हा, कळलं असतं कळलं तर असतं. आपल्याला ते पाण्याची व्यवस्था ऐश्वर्या जाताना म्हणाले अगं पाणी संपले उभे भरा लागते का बघ. झाली. अशा शंका थोडी जरी आली तरी लगेच हे करायचं. आणि इथे आपण